ओके. तुम्ही उभ्या का अशा इथे आहोत? चला ना आत, चला आत बसून बोलूया आपण. चला ना. हो चला, हो चला. सॉरी हा, मगासाठी खरंच सॉरी. अरे देवा, वहिनींनी जास्त चौकशी करायला नको, नाहीतर घरातल्या सगळ्यांना खरं काय ते कळेल. काय ते कुणाशी भांडत होतीस? थांबा आई सांगते. या ना, बसा बसा तुम्ही बसा. आणि ही कोण? आई या ना अनुच्या क्लासमधल्या मॅडम आहेत. अनु यांच्याकडे जाते शिकायला. नमस्कार. असू दे असू दे. सॉरी अगं अनु, मी तुला न विचारताच आले. पण मला असं कळलं की माझं घर तुझ्या घरापासून अक्षरशः 5 मिनिटावरच आहे. म्हणून म्हटलं तुला या नोट्स देऊन याव्यात, नंतर बघून घेशील. हो थँक्यू थँक्यू मॅडम. आणखी किती दिवस तुझा क्लास मिस होईल सांगता येत नाही ना, म्हणून म्हटलं स्वतःच जाऊन नोट्स देऊन याव्यात, तेवढाच तुझा अभ्यास सुरू राहील ना. थँक्यू मॅडम. पण खरंच तुम्ही उगीच त्रास घेतलात. मी उद्यापासून क्लासला येणारच होते, म्हणजे उद्यापासून क्लासला येणार आहे. ही अनु एवढी विचित्र का वागते? हिच्या मॅडमला बघून हिला एवढं टेन्शन का आलंय? नाही, नक्की काहीतरी गडबड आहे आणि ती मला कळलीच पाहिजे. अनु, केकच्या रेसिपीज आहेत का? बघू बघू. तुमच्या कामाच्या नाही येत वहिनी. अनु मी निघतोय. हा हो. माझ्या मॅडम आहेत. मी क्लासला जाते ना त्या मॅडम. मॅडम माझे मिस्टर अविनाश पाटकर. नमस्कार. हॅलो. तुमच्या ऍक्सिडेंट बद्दल कळालं? बरे आहात का तुम्ही आता? मच बेटर आहे. हळूहळू काम पण सुरू करतोय. खरं तर आय एम सॉरी बरं का, तर ते माझ्या ॲक्सिडेंटमुळे हिला क्लासला नाही येता आलं. पण आता ती जाऊ शकते क्लासला. हा अनु? पण तुम्ही काही काळजी करू नका, उद्यापासून ती कंटिन्यू करणार क्लास. दॅट्स रिअली ग्रेट. अगं अनुप्रिया, मला असं वाटलं होतं की तुला आता क्लासला यायला जमणारच नाही. म्हणजे मॅरिड बायकांचं जनरली असंच होतं ना, मोठ्या हौशीने क्लास तर जॉईन करतात, पण मग नंतर घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना क्लास पूर्णच करता येत नाही. नाही, अनुच्या बाबतीत तसं नाहीये. आमची काही हरकत नाहीये. तिने जर हा तुमचा क्लास जॉईन केला किंवा उद्यापासून रेग्युलरली ती यायला लागली तरी. आणि हुशार आहे बरं का अनु. जे काही तिचं राहिलंय ना, ती असं कव्हर करेल बघा. वा, अगं अनुप्रिया, किती अंडरस्टँडिंग नवरा आहे तुझा. खरंच अगं खूप लकी आहेस तू. एवढा आपण काळ बदललाय असं फक्त म्हणतो, पण अजूनही कितीतरी घरांमध्ये कित्येक नवरे सासवा बायकांना घराबाहेर सुद्धा पडू देत नाही. त्यांनी मनासारखं काहीतरी करायचं म्हटलं तर त्यांना परवानगी देत नाही. पण तुझा नवरा आणि तुझ्या सासरचे लोक मात्र असे नाहीत. खूप सपोर्टिव्ह आहेत. खरंच खूप छान वाटते मला हे बघून. हो मॅडम. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी काय बनवू तुमच्यासाठी? मला काही नको अगं. मलाही घरी जायचंय, स्वयंपाक करायचाय. आपल्या बायकांच्या जबाबदाऱ्या संपतात का? काय करू, मॅमला असंच काही न देता पाठवणं पटत नाहीये मला.
पण मॅम जर आणखीन थोडा वेळ थांबल्या आणि चुकून RG क्लासबद्दल काही बोलून गेल्या तर अनर्थ होईल. ठीक आहे मॅडम. उद्या ये हा पण नक्की, मी वाट बघते तुझी. हो हो येणार. हो हो येते आम्ही. चला मी निघतो हा. नाही हो, जाणं गरजेचं आहे का? महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि राघव म्हणाला की तू लवकरात लवकर पोहोच म्हणून. पण तुम्ही काहीच खाल्लं नाही, काहीतरी खाऊन जा ना. ठीक आहे ना, कॉन्ट्रॅक्ट महत्वाचं आहे, मी बघतो खायचं. हा अहो, सांभाळा स्वतः आणि काळजी करू नका जास्त. तुमचं काम नक्की होईल. आई येतो. सांभाळून जा. हो हा काळजी घे स्वतःची. आई, मी नाश्ता वाढते. या तुम्ही. तो श्रीकांत आणि ती अश्विनी काय कमी होते, तर ही बाई आली त्यात. या आवीचं ना काही कळतच नाही. अपघात झाल्यापासून त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. सारखा आपला अनु करत असतो. सूट त्या अनुचीच बाजू घेत असतो. पण भाऊजींचा काहीतरी स्वार्थ नक्की असणार. ते म्हणतात ना, स्वार्थात परमार्थ. बोल बोल बोल, कोण माणूस येतो? पटकन, मला नाव पाहिजे त्या माणसाचं. कोण येतो? अहो सर बसा तरी आधी, श्वास घ्या, पाणी देतो. एक मिनिट. अरे श्वास नाही घ्यायचाय बाबा, नाही पाणी बिणी काय नकोय. कॉन्ट्रॅक्ट मिळतंय, मला माणसाचं नाव पाहिजे. कोण आहे तो माणूस? बाबा असं झालं ना, कधी एकदा पैसे येतात आणि त्या तेलांच्या तोंडावर मारतोय 5 लाख रुपयाचं झालंय. सांग मला नाव. पण तुम्ही तर बोललात तर तेलांचे पैसे दिले म्हणून. अरे 5 लाख दिलेत, 5 लाख राहिलेत अजून. ते सोड ना, ते मी सांगतो तुला सगळं. मला आधी सांग त्या माणसाचं नाव सांग. कोण माणूस येतो आपल्या ओळखीचा? सांगतो, मला सकाळीच कळालंय. एक सरकारी मोठं टेंडर निघाले आणि ते जर टेंडर आपल्याला मिळालं ना, तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ए बाबा, हे सगळं तू सांगितलंय, मला त्या माणसाचं नाव सांग, जो आपल्या ओळखीचा माणूस आहे, जो आपल्याला टेंडर देणार आहे. कोण आहे तो? गेस करा. त्या मारीन ना. अरे मी काय विचारतोय, तू कोडी कसली घालतोस रे? मला नाव सांग ना पटकन. अहो तुमचे सासरे गिरीश गोखले. मला वाटलं होतं तुम्हाला असा शॉक बसणार. सर, आपलं काम झालं समजू ना. मी या जन्मात तर आपलं काम होणार नाही. अहो सर, असं नका बोलू प्लीज. अहो खूप मोठं टेंडर आहे.